स्वामी समर्थ अध्याय 38वा। श्री गणनाथास वंदन असो, श्री स्वामी सरस्वती मातेला वंदन असो, श्री दत्त महाराजास मनोभावे नमस्कार करतो। अधिकार संपन्न शिष्य आपल्या श्री गुरूंना विनवितात, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुमुखातून ईशान स्वरूपास समजावून घ्यावे अशी इच्छा मनात उपजली आहे। श्री गुरु म्हणाले, शिष्योत्तमा, बृहदारण्य उपनिषदामध्ये कहोल आणि याज्ञवल्क्याच्या चे प्रश्नोत्तर रूप संभाषण आहे, त्याचे यथार्थ श्रवण करावे। क्षुधा पिपासा हे प्राणाचे धर्म आहेत, शोक मोह हे मनाचे धर्म आहेत, जरा मरण शरीराचे धर्म आहे, पण आत्म्याचा कोणताही धर्म नाही। या 6 ऊर्मी रूपामध्ये जो संसार आहे, ब्रह्मात्म हा तर विरहित आहे, निर्विकार आहे। ज्याप्रमाणे घट कलशासारखा पदार्थ वस्तूंचा प्रकाशक भास्कर होय, पण त्या घट कलशांचे धर्म त्या सूर्यनारायणा स्पर्शत नाही। त्याचप्रमाणे प्राणादिकांचा प्रकाशक असलेला अनंत स्वरूप आत्मा अलौकिक आहे, त्याला क्षुधा पिपासादी कोणतेही प्राणधर्म स्पर्शत नाही। ब्रह्म जसे जन्मादी संसार शिवाय आहे, तसा आत्मा जन्मदिरहित आहे। म्हणूनच वेद वेत्ते महात्मे पुरुष आत्म्याला ब्रह्मरूप म्हणतात। ज्याला निसंशय आत्मज्ञान होते, त्याचा जन्म मरणादी फेरा चुकतो। मग साक्षात ब्रह्मात्म जन्मादी प्रक्रिया नाही, यात आश्चर्य कोणते? जन्मादी संसारापासून जो मुक्त आहे, जो अज्ञान रहित आहे, सर्व बुद्धी स्वरूपाचा साक्षी आहे, प्रकाशक आहे, अनंत आहे, अशा ब्रह्मात्म्याचा साक्षात्कार हा गुंतलेल्या विक्षेप करणाऱ्या पुरुषाला कदापि होत नाही। ज्यांचा विक्षेप दग्ध झाला आहे, अशा विक्षेपरहित विरक्त विवेकी साधू संत महात्म्यास आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो। यास्तव वामदेवादिक असंख्य पूर्वकालीन महात्म्यांनी आत्मसाक्षात्कार प्राप्त व्हावा म्हणून सर्व ईशणांचा परित्याग करून संन्यासाश्रम घेतला। यावरून सिद्ध होतं की आत्मा साक्षात्कारासाठी वैराग्य, विवेक या साधनांसह शमदमादी चतुष्टय साधनांचीही आवश्यकता असते। आता ईशणाचे स्वरूप तथा भेद सर्वांस कळेल अशा शब्दात दाखवू। पुत्रेषणा, लोकेषणा व वित्तेषणा या 3 प्रकारच्या ईशणा होत। पुत्रेषणा असणारा जीव स्त्री सान्निध्यात राहण्यास प्रवृत्त होतो। पुत्र व्हावा अशी जीवासना या इच्छेला पुत्रेपणा म्हणतात। मला धनाची प्राप्ती व्हावी असा इच्छा धरणे ही वित्तेषणा होय। धन 2 प्रकारचे जाणावे, दैवधन आणि मनुष्यधन। उपासना आणि कर्म देवलोकीचे विजयाचे साधन आहे, हे दैवधन होय, असे वेदन आणि वेदवेत्ते म्हणतात। पशु, जागा, सोने आदी धन हे मृत्यूलोकीचे भोग साधन होय, यास मनुष्यधन म्हणतात। या दोन्ही प्रकारच्या धनाची इच्छा ही वित्तेषणा होय। मला सुख प्राप्त व्हावे, सर्वांनी ओळखावे या इच्छेस लोकेषणा म्हणावे। हे सुखही 2 प्रकारचे जाणावे, देवलोकीचे आणि मनुष्यलोकीचे। इच्छेचे प्रकार अनेक आहेत, त्या सर्व इच्छांचा ईशणात्रयात अंतर्भाव होतो। जन्म मरण आदी संसाररहित आत्मा स्वप्रकाशनंद स्वरूप असून या आत्म्याचे ठायी सुख विद्यमान आहे। आत्म्याहून भिन्न असणारे कोणतेही अनात्म पदार्थ परिणामकाली दुःख देणारे असतात, म्हणून त्यामध्ये सुख हे नसतेच। याचा विचार करूनच महात्मा पुरुष विरक्त विद्वान सर्व ईशणांचा परित्याग करून संन्यासाश्रम ग्रहण करतात। संन्यास हा आत्मज्ञान प्राप्ती तथा जीवनमुक्ती सुखाचे साधन होय। त्या संन्यास स्थितीचे निरूपण शिष्यास उमजले पाहिजे, म्हणून येथे मांडूया। श्रवण, मनन, निधिध्यासन हे आत्मज्ञान प्राप्तीचे साधन आहे। बृहदारण्योपनिषदामध्ये याचे वर्णन केले आहे, त्याचे निरूपण करूया। ब्रह्मप्राप्तीची शुभेच्छा ज्यास आहे, शास्त्राच्या पदपदार्थांचे ज्यास
वाक्यार्थ ज्ञान आहे असे चतुष्टय साधन संपन्न गुरुकुलवासी मुमुक्षु जन प्रथम श्री गुरूंच्या मुखातून वाक्यार्थ सहित वेदांत श्रवण करतात. त्या वेदांत वाक्यांचा अर्थ हृदयी स्थित असणाऱ्या अद्वितीय परब्रह्माशी सुनिश्चितत्याने ठसतो. यालाच श्रवण म्हणतात. मुमुक्षुने या श्रवणानंतर सर्व ईषणांचे जे जनक आसक्तीद्वारे असे शरीर दुःखांचे कारण समजावे. सर्व ईषणांचे परित्याग करून मुमुक्षुने राग द्वेषादी विकारांहून दूर असणाऱ्या बालका समान स्थित व्हावे. सकल जीवांना दुखास कारण ठरते ती त्या इंद्रियांची प्रवृत्ती. राग धरणे द्वेष करणे हे इंद्रिय प्रवृत्ती बालकांमध्ये लेश मात्र नसते. तसेच मुमुक्षुने असावे निष्पाप शुद्ध विचारी बालका समान राहू वेदांत अर्थाचे चिंतन नाना युक्तीने करावे. या चिंतनाला याज्ञवल्क्यादिक शास्त्रवेत्यांनी मनन म्हटले आहे. या श्रवण मननानंतर मुमुक्षुने जगत जड अनात्माकार विजातीय वृत्तींचा त्याग करावा व आत्माकार सजातीय वृत्ती स्वीकारावी. या शुद्धात्म स्वरूपाचा अभ्यास हेच निदिध्यासन स्वरूप जाणावे. ब्रह्मात्कार अंतःकरण वृत्ती निर्विकल्पतेने करून निदिध्यासन होते. दृष्टीस पडणारा जो प्रपंच मनवाणीचा विषय आहे ब्रह्मात्म स्वरूप याहून विलक्षण आहे. आपला परका या भेदाभेद विरहित असा मी निरंतर ब्रह्मस्वरूप होय अशी श्रवण व चिंतन निदिध्यासनातून ब्रह्माकारतेस पावलेली वृत्ती ब्रह्मविद्येस प्राप्त करते. तोच मोक्षाचा अधिकार होतो. अशा ब्रह्मविद्या संपन्न ब्रह्म साक्षात्कारी परमपुरुषास श्रुतीद्वारे ब्राह्मण संबोधिले जाते. ब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण ब्रह्म श्रवण मनन निदिध्यास या वाचून इतर कोणत्याही उपायांनी मुमुक्षु जन ब्राह्मणा भावास सर्वार्थाने प्राप्त होत नाही, करू शकत नाही. ब्रह्म अखंडित आहे, त्यात भेद नावालाही नाही. नाम रूप क्रिया रहित स्वप्रकाशी सुखरूप असे जे ब्रह्म निर्विकल्पतेने ते मीच आहे असा अनुभव जो ब्रह्मवेत्ता घेतो त्यालाच श्रुतीमध्ये ब्राह्मण संबोधिले आहे. या प्रकारचा ब्राह्मणपणा मनन श्रवणा वाचून सिद्ध होत नाही, हे लक्षात घ्या. महानदीच्या पैलोतरी नावेने जावे लागते. वेगवान प्रवाही महानद जो महाविस्तारही आहे तो पार करण्यास होडी तराफा सांगड भोपळा मडके आदी साधनाचा उपयोग होत नाही, तिथे नौकाच हवी. त्याप्रमाणे ब्राह्मणपणा आणण्यासाठी श्रवणादी साधनेचा आवश्यक आहे, त्याशिवाय ब्राह्मणपणा येत नाही. श्रवणा वाचून अन्य भिन्न उपाय अंगीकारून केवळ कर्मोपासना अनेक जन्मी करून आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. कर्मोपासना केल्याने चित्त शुद्ध होतं. चित्तशुद्धी झाल्यावर वैराग्य विवेक क्षमा दिशक संपत्ती मुमुक्षुता हे चतुष्ट साधन प्राप्त केल्यावर श्री गुरुमुखातून वेदांत श्रवण करावा लागतो. श्री गुरुमुखातून वेद महावाक्यार्थ श्रवण करावे. तसेच मनन निदिध्यासन करता भाग्यवान साधन संपन्न मुमुक्ष आत्मा साक्षात्कारास प्राप्त होता. यासाठी चित्त शुद्ध होईपर्यंत कर्मोपासनेचा उपयोग होतो. आत्मज्ञान प्राप्तीसाठी श्रवणाची गरज आहे, त्याचे आता फल सांगतो, ते नीट ऐका हो शिष्योत्तमा. जीवेश्वर व जीव हा ईश्वर भेद या दोन्हीचे वेदांत श्रवणाने निर्मूल होते. आत्मा हा व्यापक सुखरूप नित्य आहे, या व्यतिरिक्त जे ते अनित्य दुःखरूप असते. वेदांत मननाने दुःखरूप भाव नष्ट होतो. अनित्य अशुची दुःखरूप शरीरास जे आपल्या बुद्धीने नित्य शुद्ध सौख्यरूप मानतात त्याची ती विपरीत भावना होय. वेदांताच्या निदिध्यासाने हे देह बुद्धी दूर होते, ब्राह्मण भाव प्राप्त होतो. उपासना कर्म कितीही करा
कितीही वेळा करा, बराच काळ करा, म्हणून ब्रह्मप्राप्तीचे वर्म कळले असे होत नाही. काहीतरी हवे म्हणून केली जाणारी कर्मे व त्यापासून मिळणारे काम्य फले टाकून देत द्या. निष्काम भावाने कर्म करा, म्हणजे आधी अंतःकरण शुद्ध होतं, नंतर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरूंचा रामश्रय करावा. सद्गुरूंच्या मुखातून वेदांताचा अर्थ श्रवण करावा. त्याच्या श्रवण मनन निधिध्यासाने मुमुक्षु हा स्वरूप साक्षात्कारी होतो. जीव ब्रह्मैक्याच्या अनुभवास प्राप्त होतो. सर्वत्र ब्रह्म आहे असे जाणणे त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. म्हणजे ब्रह्मस्वरूपाची झालेली जाणीव अजून प्रत्यक्ष झालेली नाही, परंतु मी ब्रह्म आहे असे प्रत्यक्ष अनुभवणे याला साक्षात्कार म्हणावे. जसे ग्रंथ आणि नकाशावरून काशी क्षेत्राचे वर्णन करणे याला परोक्ष ज्ञान म्हणावे. म्हणजे जे आपण समग्र पाहिलेले नाही, पण काशी क्षेत्री निवास केला, ज्याला गंगा स्नान घडले, विश्वेश्वराचे दर्शन झाले, हा स्वतः घेतलेला अनुभव याला अपरोक्ष ज्ञान म्हणावे. म्हणजे आपल्या समोर झालेले प्रत्यक्षात आपण अनुभवलेले यालाच प्रत्यक्ष साक्षात्कार म्हणावे. आता असा ब्रह्म साक्षात्कार होण्यासाठी आत्मत्व विचार करावा, परमार्थ मार्ग चोखळावा. त्याने संसार हा सर्व बंधकारक असून त्यामधील अनर्थ कळतच मुमुक्षु त्यातून तत्काळ विमुक्त होतो. त्यानंतर प्राप्त देह हा आपले प्रारब्ध संपेपर्यंत जीवमुक्तीचे ब्रह्मसुख भोगून कोणत्याही उपाधीशिवाय विदेह कैवल्य ब्रह्मरूपात निर्लेप स्थितीत राहतो. अशा वेळी त्याने प्रारब्ध कर्म भोगत असताना शुद्ध भक्ती वैराग्य ज्ञान दृढतेने वाढवून सनातन वेद प्रणीत धर्म मार्गामध्ये मोठ्या प्रेमाने समस्त जनाने आणावे. त्याला लोभ नसावा. इंद्रियांवर त्याने विजय मिळवलेला असावा. भय शोक त्याला स्पर्श होत नसावा. पूर्ण ब्रह्म श्री स्वामी महाराज सर्वांतर्यामी आहे, त्याच्या हृदयस्थ असण्याची जाणीव ठेवून आत्ममग्न राहावे. त्यांना निश्चित भेटावे. गुरु सिद्धप्पा जंगम. अक्कलकोट पासून 8 योजने दूर सिद्धकेरी नावाचे ठिकाण आहे. येथील एक अधिकारी पुरुष गुरु सिद्धप्पा जंगम यांना श्री स्वामी कृपेने फार मोठा अधिकार प्राप्त झाला होता. गुरु सिद्धप्पा हे प्रसिद्ध अधिकारी व्यक्ती हा तर होतीच, परंतु धनधान्याची समृद्धीही त्यांच्याजवळ होती. गाय बैल म्हैशी या व्यतिरिक्त हत्ती घोडेही त्यांच्या पदरी होते. स्वामीरायांची दिगंतर कीर्ती ऐकून आपल्या सेवक मंडळी करावी मेण्यात बसून ते अक्कलकोटात पेठेत आले. बुधवार पेठेतल्या जंगमाच्या मठात त्यांचा मुक्काम होता. आपले स्नानाधिक धर्म आटोपल्यानंतर स्वतःच्या रथात वा वाहनात न बसता श्री स्वामी महाराजांच्या दर्शनार्थ पायीच चालत निघाले. महाराज त्यावेळी अक्कलकोट गावाबाहेर जंगमाच्या मठात बसले होते. श्री गुरु सिद्धप्पा तिथे गेले. स्वामीरायांच्या त्या तेजस्वी सुंदर वरद मूर्तीचे दर्शन घेताच ते चकित झाले. श्री स्वामी रूप तांबूस सावळे दिसणारे त्या दिव्य देहातील श्री स्वामीराज प्रसन्न वदनाने बसले होते. विशाल भरदार छाती शोभामयान दिसत होती. चंपक फुलाप्रमाणे नाक तर कमलदला प्रमाणे नयन आणि हात तर गुडघ्याच्याही 4 बोटे खाली असून आजूबाजूही असे दिसत होते. शरीराचे वर्णन काय करावे. अत्यंत सुकुमार कांती, वयोमान अत्यंतिक असले तरी कुठे म्हणून सुरकुत्या नाही. अतिशय सुंदर चरण, तशीच सुंदर बोटे, थक्क करून टाकणारी जंगा, स्पष्ट दिसणारे सुनाभी, शुभ उरोभाग आणि शुभ लिंग सहित. त्यावर कौपीन वस्त्रे आच्छादिलेली, सुपार्श स्थिती, विशाल तर असणारे महाबाहू, तरीही त्यातील कोमलता न लपणारी विस्तीर्ण व दीर्घ पृष्ठभाग, सर्वदा अत्यंत निश्चल स्थिती, हातावरील सुरेखा लक्ष्मीबाणाप्रमाणे साजिल्या हस्ता अत्यंत स्वच्छ शुभ्र दंतपक्ती झळकट, नजरेस पडता जीभही विद्युत जीवा भासत असे. त्यांचा चेहरा गाल
कान हे आपल्या सभोवताली प्रकाशमान झाल्याप्रमाणे अत्यंत आकर्षक दिसत. डोळे शुभ मोठेसे पण मिटल्या न मिटल्याप्रमाणे अर्धोन्मिलित रेखीव दिसत. सुंदर भुवयांच्या वरील कोमल भाल प्रदेश ज्यावर सुगंधाच्या भस्माचा लेप लावलेला, गळ्यात रुद्राक्षाच्या, तुलसीच्या आणि स्फटिकाच्या माळा, कानामध्ये हिंदकळी मोत्यांची 4 कुंडले, असे ते अलौकिक ध्यान होते. ते पाहून श्री गुरु सिद्धप्पा समाधान पावले. हर्षभरित होऊन त्यांनी साष्टांग प्रणिपात केला. या गुरु सिद्धप्पांची पूर्वपीठिका ऐकण्यासाठी आहे. याचे माता पिता मंगळवेढ्यात राहत असत. जंगम स्त्रीने वरदायक श्री स्वामी असत. यती नायक श्री स्वामी महाराज तेव्हा मंगळवेढ्यात लीला करीत होते. जंगम उभयंतास पुत्र संतान नव्हते. तेव्हा जंगम स्त्रीने वरदायक श्री स्वामी महाराजांना शुद्ध भक्तीने आराधिले. तेव्हा प्रसन्न झालेले यतिराजांनी तिला मंगलिक आशीर्वचन दिले. तुला पुत्र होईल, तो संत बनून कुलदीपक ठरेल. त्यानंतर थोड्याच कालावधीत त्या जंगम उभयंतास पुत्र प्राप्त झाला. हा मुलगा तरुण झाल्यावर गुरु जगमाच्या गादीवर बसला. परंतु वृत्ती निर्विकार अहंकारी रहित होती. ऐश्वर्य होते पण त्याचा उपभोग त्यांच्याकडून घेतला जात नसे. मात्र परमार्थ मार्गामध्ये वाटचाल करीत असताना काही शंका उरल्या होत्या. त्याचे निराकरण करणारे महापुरुष आपणाला भेटावे असा शुद्ध संकल्प त्यांच्या मनामध्ये उपजला होता. सहज निसंशक स्थिती प्राप्त होण्यासाठी त्या विश्वंभर महाराजांच्या दर्शनाची आस त्यांच्या मनात उत्पन्न झाली. अर्थात असे तेव्हाच होते जेव्हा पूर्व सुकृत उदयास येत. श्री स्वामी कृपेने गुरु सिद्धप्पांचे सर्व मानसिक संशय स्वामी दर्शन होताच तत्काळ फिटले. त्याचे अज्ञान समूळ जळून गेले. अंतःकरण अत्यंत शुचिर्भूत झाले. आनंदून गेले. श्री गुरु सिद्धप्पा केवळ यती दर्शनाचे नाचू लागले, गाऊ लागले. समर्थ चरणांवर लोळण घेत स्वामी राया, आपण मला कृतार्थ केले असे म्हणू लागले. आता हे श्रीमंत मठाधीश असल्याचे ऐश्वर्य काय चुलीत घालावयाचे. श्री स्वामी गुरूंच्या पदकमलांचे दर्शनाविन अन्य काही नको असे म्हणत काही अन्ना पाणी न घेता एकाग्र चित्ताने स्वामींच्या समोर तटस्थपणे उभे राहिले. तेव्हा तिथे गुरु सिद्धप्पांचे अनेक शिष्य आणि अनेक अक्कलकोटस्थ जंगम लोक तिथे येऊन म्हणू लागले, स्वामी आपण गुरु संस्थानिक आहात. आता पेठेतील जंगम मठात चला आधी. आता संध्याकाळ होत आली. आम्हीच काय, मठातील गाई बैल घोडे उपाशी आहेत. हे गुरु दयाळा, आता आपण इथून उठावे. शिष्याच्या या विनवण्यांकडे श्री गुरु सिद्धप्पांनी दुर्लक्ष केले. इतक्या स्वामीराज म्हणाले, आता आम्ही तुला एक भाकर देतो, ती पचेल काय. तेव्हा गुरु सिद्धप्पा नम्र भावाने म्हणाले, भगवान मूर्ती, माझ्यावर कृपा करून मला जे काही द्याल ते अगदी यथास्थित पचेल हो करुणार्णव. नंतर स्वामी महाराजांनी दुसऱ्या दिवशी एक धनगरापाशी असलेली भाकर मागून सिद्धप्पांना दिली. पारमार्थिक दृष्ट्या गुरु सिद्धप्पांचा अधिकार काय आहे ते येथे स्पष्ट होतो. कारण जंगम हे कट्टर शिवभक्त असतात. जंगमांकडचेच अन्न पाणी स्वीकारतात. जंगम नसेल तर त्याकडचे शिजलेले अन्न स्वीकारत नाही. यात एक पर्याय असतो. सर्व जातींच्या लोकांकडे कोरडे धान्य, पीठ, फळे, फुले, पैसा हे भिक्षेत मिळताच त्याचा उपयोग केला जातो. परंतु गुरु सिद्धप्पांनी यत्किंचित ओढेवेढे न घेता स्वामी रायांकडून प्राप्त भाकरी प्रसाद मोठ्या आनंदाने खाण्यास सुरुवात केली. तत्काळ चमत्कार घडला. तत्क्षणी त्यांच्या ठायी वैराग्य व विवेक उत्पन्न होऊन हृदयामध्ये ब्रह्मस्वरूप स्थिती प्रकटली. त्या स्वरूपाचे ज्ञान झाले. श्रीमंत थाट मठ महंती पण सर्व सुटले. त्यांनी कोणतेही पदार्थमान राहिले नाही. सर्व काही एकच आहे असे दिसू लागले. महाराजांनी प्रेमभावाने गुरु सिद्धप्पांना आज्ञा केली, तुम्ही आपल्या संस्थानी परत जाऊन ब्रह्मानंदी निमग्न व्हावे.
अभिन्न ब्रह्मस्थिती सुख भोगत निश्चिंक असावे. सर्वाभूती समदृष्टी ठेवून परोपकार करावा. मुखामध्ये प्रिय मधुर वचने राखावी. भक्ती वैराग्य ज्ञान मार्ग आचरून स्वतः निर्मल राहात निर्लोभी वृत्तीने निस्पृहतेने भक्तजनास बोध करावा. श्री सद्गुरु मुखातून ज्ञानमृत प्राप्त होताच गुरु सिद्धप्पा मनोमन तृप्त झाले. मग स्वामीरायांचे अत्यंत भक्तीने यथाविधी पूजन आटोपून ते महाराजांसमोर अनन्य भावाने दोन्ही हात जोडून विनवून प्रार्थना करू लागले. हे देवादिदेवा, माझ्यासारख्या अज्ञान्याच्या अधिकार नसतानाही आपण मला सहज तत्काल आपणासारखेच केले. जसे श्री सूर्यनारायण नित्य उदयास आलेले जगत व्यवहार चालतात, तशी सर्व प्राणी मात्रांवर आपली समान परिपूर्ण कृपादृष्टी असते. परजन्य वर्षाव होताच जसे सर्व लोक संतुष्ट होतात, अत्यंत शीतल अशा वायुस्पर्शाने सर्वजणांना सुखदायक वाटते, तसे आपण सर्व जीवांसाठी कृपावंत आहात. आपण प्रत्यक्ष परमेश्वर आहात. सर्वत्रास समान दृष्टीने पाहत निर्विकार भेदाभेद उच्च नीच अधिकार असे न पाहता सर्वांचे कल्याण करतात. कृपा सागर हो, या क्षणी असला मला साक्षात्कार झाला म्हणून आपणास वारंवार दंडवत घालतो आणि समर्थ आज्ञेनुसार स्वस्थानी जाऊन राहतो. हे गुरु सिद्धप्पा आहे श्री स्वामी गुरूंचे नित्य भजन करीत असत. महाराजांचा प्राप्त प्रसाद घेऊन भवसंसारतापासून दूर होऊन सिद्धिकेरीला स्वानंद मग्न राहिले. कर्मठ रामाचार्यांची खोड मोडली. भीमा तीरावरील क्षेत्र खेड म्हणून या खेड्यात सीतारामाचार्य नामक पंडित राहत होते. तिथेच रामाचार्य नामक विद्वानही होते. वैष्णव स्वामींमध्ये एक मंडळींना पंक्तीमध्ये प्रथम तीर्थ देण्याचा मान आहे म्हणून त्यांना आद्य म्हणतात. त्यांना जहागीरचे उत्पन्न ही मोठे आहे. श्री स्वामी महाराज म्हणूर मध्ये पुन्हा एकदा यलम्मा देवीच्या स्थानावर बसले होते. सोळप्पादी असंख्य सेवेकरी त्यांच्या समवेत होते. स्वामीराज म्हणूर येथे आल्याचे कळल्यानंतर सहस्रावधी जन पेढे बर्फी नारळ घेऊन दर्शनार्थ लोटले होते. श्री स्वामी समर्थ महाराजांची दिव्य मनोहर भगवान मूर्ती पाहून समस्त जन तटस्थ होऊन गेले, समाधान पावले. पंढरपूर प्राणाने भक्तगणांची तिथे भरपूर दाटी झाली होती. अवतारिक पूर्ण पुरुष जगत कल्याणासाठी पृथ्वीवर संचरले आहेत अशा आनंदात ती भक्त मंडळी नवस फेडण्यात आलेली लोक महाराजांच्या जय जयकार करीत होते. त्या भारावलेल्या स्थितीतच आप्पासाहेब नावाच्या मनोरच्या पाटलांनी महाराजांचे चरणतीर्थ आणि उष्टे प्रसाद अन्न निर्मल भावाने घरमंडीही सहज सेवन केले. ते पाहून रामाचार्यादी आज्ञा वैष्णवांनी या प्रकाराबद्दल वैषम्य भाव बाळगून मोठ्या रागात बडबड सुरू केली. अहो, हे यती भ्रष्ट झालेले आहेत. यांना गोत्र नाही, कोणत्या घरचे अन्न पाणी घेतात, यांचे उष्टे अन्न ब्राह्मण घेतात म्हणून असल्या भ्रष्ट वैष्णवाला पंक्ती तर न बसवता यापुढे वेगळे ठेवावे. यांच्याशी कोणीही कसलाही व्यवहार ठेवायचा नाही. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या मनोरच्या महाविद्वान सीतारामाचार्य वैष्णवांनी सर्वांना सांगितले, नीट विचार केल्याशिवाय कोणतेही साहस कर्म करू नका. वैष्णवांनी यतिवर्यांची परीक्षा घेऊन अनुभव घ्यावा. आपण कोणत्याही वेदांमधील वेद मंत्र ऋचा अर्थासह तसेच भगवंतातील कठीण श्लोक भगवद्गीतेतील सार्थ पठण हे आपल्या मनी अर्धेप्रमाणे धरावे व उरलेले यतिवर्यांना विचारावे. या प्रकारे केला असता अर्थ उर्वरित मंत्र श्लोकाचे उत्तर महाराजांनी यथार्थाने दिले तर यांनाच आपण विष्णू अवतार मानू. त्यांचे तीर्थ प्रसाद स्वीकारण्यास हरकत नसावी आणि त्यात काही दोष न मानावा. ही सूचना रामाचार्यादी वैष्णवांना योग्य आणि पोक्तपणाची वाटली. ते दुसरे दिवशी सकाळीच यलम्माच्या स्थानावर हजर झाले. महाराज अद्याप जागृत झालेले नव्हते. बाबा यादव हे गुरगोडी तथा गुरगुडी सिद्ध करून श्री स्वामी समोर
सेवाभावाने तत्पर ठाकले होते. चोळप्पा श्रीपाद भट पाणी घेऊन महाराजांचे जागृत होण्याची वाट बघत होते. इतक्यात महाराज वस्त्र दूर करून उठले. ते उठून बसताच विश्वव्यापक विश्वेश्वरांच्या दर्शनासाठी बहुसंख्य लोक धावले. त्याचवेळी बाबा यादव हे समर्थांना गुरीगोडी देऊ लागले. त्यावेळी मैदरगीचे मदार जमादार सेवेसाठी तत्पर होते. त्यांनी महाराजांकडनं गुरुगोडी ओढण्यासाठी विनविले. तेव्हा मोठ्या आवाजात योगीराज गुरु म्हणाले, आमची परीक्षा पाहायला वीर समाज येथे आला आहे, म्हणून तुम्ही आज प्रथम ओढावी. समर्थाज्ञा होताच जमादारांनी गुरुगोडीची नळी स्वतःच्या मुखाला लावली. त्यावेळी वैष्णवादी मंडळी भिंती मागे उभी होती. त्यांनी न महाराजांकडे पाहिले न महाराजांच्या त्यांच्याकडे पाहिले. तथापि त्यांच्या हृदयातील कपटीपणा जाणून त्यांच्या आचरण शुद्धीसाठी मोठ्या चमत्कार घडवेला. खरे तर यवनमुखातूनच श्री स्वामींनी वेदरूचा मंत्र बोलविले असत, परंतु मग धर्मविचार जाणून मुसलमानांच्या मुखातून वेद बोलविणे हा केव्हाही निंदाजनक प्रकार ठरतो, म्हणून स्वतःच ऋग्वेद मंत्र ऋचा म्हणू लागले. भागवतातील 2 श्लोकार्थ 3 श्लोकार्थ सार्थ भगवत गीतेतील योग उपनिषदातील यथासांग तत्वज्ञान आदी स्पष्टपणे म्हणू लागले. तसेच यजुर्वेद सामवेद अर्थवेद मंत्रशास्त्र आपल्या सहज पवित्र स्वमुखातून म्हणू लागले. हे कृत्य अत्यंत विलक्षण व अमानुषिक असल्याचे जाणून ते बुद्धिमान असणारे ब्राह्मण पुढील आपल्या परिस्थितीत कल्पना करून विस्मयचकित झाले. त्यांना असलेल्या विद्येचा मद क्षणात उतरला आणि स्वतःच्या तोंडावर ताळाताळ मारून घेऊ लागले. महाराजांसमोर वारंवार लोटांगणे घालून आपण साक्षात महाविष्णू ईश्वरावतार आहात, आम्ही निशंक झालो आहोत अशी प्रार्थना स्तोत्र संस्कृत भाषेमध्ये म्हणू लागले. तिथे जमलेल्या समस्त वैष्णवांनी स्नान संध्या आटोपल्यानंतर श्री स्वामी चरणांवर लोळण घेतली. नंतर तीर्थप्रसाद घेऊन महाराजांच्या अघटित लीलाचा वैभव गात तिथून निघून गेले. ज्या रामाचार्यांनी निंदा केली होती त्यांची पत्नी आपल्या व्याधी निवारणासाठी अक्कलकोटात प्रत्येक पौर्णिमेच्या वारी करू लागली. तिथे ती आपला संशय पूर्णतः त्यागून तीर्थप्रसाद व स्वामींचे उष्टे ताट सेवन करीत असे. परिणाम स्वरूप लवकरच ती वैष्णव स्त्री व्याधीमुक्त झाली. तर स्वामी रूप जाणणारे महापंडित सीतारामाचार्यही स्वामी कृपा होऊन उत्तम स्थिती प्राप्त करते झाले. समर्थ प्रियकर मदार जमादार अक्कलकोट पासून 14 किलोमीटर अंतरावर मैदरगी नावाचे कुरुवंदवाडकर पटवर्धन संस्थानिकांचे प्रसिद्ध गाव आहे. त्या गावात स्वामी भक्तिनारायण, शंभू लोहार, पांडुरंग सोनार तसेच एक मुसलमान मदार जमादार हे समर्थाचे प्रियकर दास होते. एकदा मेहंदरगी च्या कारागृहामध्ये बंदिवान असलेला काही कैदी तुरुंगातून निसटले. जवळच जोंधळ्याच्या शेतात धुऊन बसले. तेव्हा मुखातून कारागृह अधिकारी तात्यासाहेब येल्लूर यांनी घटनेचा योग्य विचार न करता संबंधित कारागृहाक्षक जमादारांना अन्यायी ठरवून फटके मारण्याची शिक्षा जाहीर केली. कार्यवाहीस सुरुवातही केली. त्यावेळी सर्व साक्षी करुणार्णव पूर्ण ब्रह्ममूर्ती श्री स्वामीराज अक्कलकोटमधील आपल्या भक्त मंडळीस सांगू लागले, आमचा प्रिय भक्त मदार याला अन्याय नसतानाही कोरडे मारणारे उभे केले आहे. मग ते तत्काळ मेढ्यात बसून बऱ्याच सेवक वर्गांसह मेंदरगीला अत्यंत वेगात येऊन पोहोचले. तात्यासाहेबांच्या आज्ञेनुसार मदारांना फटके मारण्याची शिक्षा सुरू होती असतानाच मेंदरगीत श्री स्वामी महाराज येऊन पोहोचल्याची बातमी तिथे कळली. तेव्हा उन्मत्त व मदयुक्त वृत्तीने तात्या गरजले, आपल्या भक्ताला सोडविण्यासाठी यतीश्वर आमची भेट घ्यायला आले आहेत, पाहू काय करतील ते. इतक्यात फटके मारणाऱ्याचा हात वरचेवर राहिला. त्याला हलता येईना, वळताही येईना.
हे पाहून उपस्थित जन विस्मित झाले, भयचकित झाले. श्री स्वामी महाराजांना कळवळून शरण आले. तेव्हा अंतरसाक्षी भगवन मूर्ती तात्यासाहेबांची निंद कर्म लोकांना सांगू लागले. ते ऐकून गडबडून गेलेला तात्या येलूर श्री स्वामी चरणांवर लोळत घेत शरण आला. त्याच वेळी ते पाहून ते पळून गेलेले कैदी शेतातून निघून श्री स्वामी महाराजांचे चरण दर्शन करण्यासाठी स्वतःहून हजर झाले. सर्वांनाच हा अद्भुत चमत्कार वाटला. फटके मारणाराही शरणागत होऊन श्री स्वामी पदावर दीनवण्या नजरेने पाहून खूप विनवणी करू लागला. तेव्हा त्याच्या अडकलेल्या त्या हाताची चलनवलन सुरू झाले. स्वामी महाराज आपल्या भक्ताला म्हणाले, मदारा, तू मन स्वस्थ करून निर्भयपणे राहा. भक्ती भजन चालू ठेव. तुझ्या चरितार्थ मी चालवितो व पुढेही चालवेल. हे जाण, तुझे सर्वदा कल्याण होईल. जसे भगवान श्रीकृष्ण दुष्ट किचकाच्या हातून द्रौपदीला सोडविले, तसे स्वामी महाराज भक्तजनास तारतात. स्वामी रायांसमोर येणारा अधिकारी असो वा कोणी इतर कुणी, जो निरंतर श्री गुरु लीला वर्णितो श्रवण करतो, तो समस्त संकट बंधनातून मुक्त होतो, हे निसंशय. समर्थ स्थळ सोडून बसती पर्जन्या राजा. अक्कलकोटहून जवळच असलेली येळविला नावक आपल्या भक्तगणांसह महाराज गेले. तेथून परत येताना अचानक पाऊस कोसळू लागला. वाटेतील हदरी नावाचे गाव मैलभर अंतरावर होते. त्यामुळे अकस्मात कोसळलेल्या पावसाने सर्वांची पुष्कळ धांदल उडाली. स्वतः महाराज मेढ्यातून उतरून पायी चालू लागले. हृदय गावापर्यंत ते चालत पोहोचले. धुवाधार पाऊस कोसळल्याने वाटेत गुडघ्या एवढ्या पाण्याचा प्रवाह वाहत होता. त्यामुळे सेवेकरी मंडळी भिजून तर गेलीच, त्यांना चालणेही मुश्किल झाले होते. तेथील एका दर्ग्यामध्ये सगळे घाईघाईने येऊन थांबले. सर्वजण थंडीने थरथर कापत होते. महाराज दर्ग्याजवळच्या धर्मशाळेत थांबले होते. ते खेडेगाव असल्याने आणि पावसाच्या जोरदार माऱ्यामुळे खाण्यापिण्याची काहीच व्यवस्था होऊ शकली नाही. असहाय्य झाल्यानंतर सर्व भक्तगणांनी महाराजांकडे करुणा भाकली. तेव्हा करुणाकर जगजीवन सेवेकर्यास म्हणाले, पावसाला सांग, आमची जागा सोडून तू कितीही तो पडत राहा. सगळेजण पावसाला तशी प्रार्थना करू लागले. तेव्हा पर्जन्य राजाने तत्काळ ती आज्ञा पाळली. महाराज आणि त्यांचे भक्तगण जिथे मुक्कामास होते तेवढा भाग सोडून चाहूबाजूस पाऊस कोसळत होता. हे पाहून सर्वांना महद आश्चर्य वाटले. महाराजांचा जय जयकार करण्यात आला. बोरीभद्र नदीच्या पुरातून पार झालेला परमेश्वर. एका भाद्रपद महिन्यात तुफान पाऊस कोसळत असताना महाराज आपल्या सेवक जनांसहित उंबर संगीला येण्यास निघाले. त्यावेळी बोरीभद्र नदीला अपार पूर आला होता. जिकडे तिकडे पाणी पाणी दिसत होते. परती राववर पोहोचण्याचा प्रश्न नव्हता. आता काय करावे असे नृसिंहराव भोसले आणि सोडप्पा यांनी प्रभूंना प्रार्थिले. तेव्हा सद्गुरु राया, त्वरित चला रे तुम्ही सगळे, असे म्हणत मेळ्यात जाऊन बसले. 8 मनुष्यांनी त्वरित मेणा उचलला. सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार करीत होते. त्यांनी निर्भयपणे स्वामी समर्थ वचनास अनुसरून नदीच्या प्रवाहामध्ये पाय ठेवताच पाणी झरझरा कमी होऊन गुडघ्या इतकेच वाहताना दिसू लागले. मेणा महाजड असून आत परब्रह्म परमात्मा श्री स्वामी महाराज बसताच तो फुलासारखा हलका झाला. मेणा वाहणाऱ्याच्या जातीत जास्त मांड्यापर्यंत पाणी लागले. इतर लोक छातीपर्यंत भिजले होते. सगळ्या जणांनी बोरी नदी निर्विघ्नपणे पार करीत पैलतीर गाठला. पुन्हा पाणी होते तेवढेच. सर्वजण आश्चर्यचकित झाले. श्री स्वामी समर्थ विश्व गुरुवर्य जगत स्तोत्रधारी साक्षात परमेश्वर जगतकार्य धुरंधर अनंत कोटी ब्रह्मांड नायक असल्याचा प्रत्यय त्या क्षणी समस्तांनी अनुभवला. मानवी दृष्टीने पाहता ते यतिवेशधारी मानवी रूप धारण करून विश्व तारणारे स्वामी महाराज वाटतात. ज्ञानदृष्टीने जाणले असता ते चराचरी नांदणारे पूर्ण ब्रह्म असून तेच सर्वत्र व्यापक आणि सर्व सत्ताधारी असल्याचे जाणवते.
त्यांची लीला अगम्य अतर्क्य आहे, ज्याबद्दल संशयाच्या कल्पनेलाही तिळमात्र थारा नाही. अशा त्या सर्वज्ञ सर्वसाक्षी स्वामीरायांनी जगाला उद्धारण्यासाठी सगुण अवतार स्वलीलेने धारण केला होता. अशा प्रकारे येथे 38वा अध्यायातील श्री गुरु शिष्य संवादाचा शब्दबोध संपूर्ण होत आहे. श्री स्वामी समर्थ.